आपल्यावर भाजपच्या खासदार स्मिताताई वाघ आहेत। ताई, उत्तर महाराष्ट्रामधून खरं तर तुम्ही दोघी जणी निवडून आलेले होतात, एक म्हणजे रक्षा खडसे आणि तुम्ही। रक्षाताईंच्या आता खांद्यावरती मंत्रिपदाची जबाबदारी आलेली आहे, एक सहकारी म्हणून काय वाटतं, आपली पहिली प्रतिक्रिया? मनाला अतिशय आनंद होतोय। त्यांची तिसरी टर्म होती आणि अतिशय चांगलं काम त्यांनी ह्या 10 वर्षात केलेलं आहे आणि मला असं वाटतं खऱ्या अर्थाने एक न्याय त्यांना ह्या ठिकाणी मिळालेला आहे। त्यांना मी खूप शुभेच्छा व्यक्त करते। त्यातनं खूप चांगलं काम ह्या ठिकाणी नक्की होणार, यात कुठेही शंका नाही आणि एक सहकारी म्हणून मला आज खूप आनंद आहे। तुमचं सुद्धा नाव चर्चेमध्ये होतं की महिला म्हणून तुम्ही निवडून आलेला आहात, रक्षा खडसेंना जबाबदारी मिळाली, एक सहकारी म्हणून आनंद आहे? प्रश्नच नाही, आनंदच असणार आहे ना, कारण इतके वर्ष झाले मी त्यांना बघतीये। मला आजही तो दिवस आठवतो की त्यांची ज्यावेळेला पहिल्यांदा जळगाव लोकसभेला तिकीट डिक्लेअर झालं होतं त्याला मला आठवतं की अगदी नवीन होत्या त्या, जेव्हा मीडिया त्यांच्यासमोर येतं बाईट द्यायची होतं त्यावेळेला मी म्हणते की ताई आपण असं केलं पाहिजे, ताई तसं केलं पाहिजे। आजही मला ते तो दिवस आठवतो आहे आणि खरं म्हणजे माझ्या त्या मुलीसारख्या आहेत आणि एक मुलगी म्हणून मला आणि एक आई म्हणून मला तिचा अभिमान आहे की तिने खूप छान काम केलं आणि तिच्या पुढच्या काळात मी खूप शुभेच्छा व्यक्त करते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्याच कुटुंबातले एकनाथराव खडसे भाजपला सोडून गेलेले होते, मात्र रक्षा खडसे मात्र भाजपमध्येच होत्या। कदाचित त्याचं फळ त्यांना मिळालं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नाथाभाऊ जरी गेलेले असले तरी रक्षाताई ह्या भाजपशी एकदम एकनिष्ठ होत्या आणि शेवटपर्यंत त्या सांगत होत्या की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी भाजपाला एकनिष्ठ राहील आणि मला वाटतं एकनिष्ठतेचं फळ काय असेल हे माझ्यापेक्षा अजून दुसरं कोण ओळखू शकतं। म्हणजे माझ्याही स्थितीमध्ये त्याचं मी 5 वर्ष संयम ठेवला म्हणून मला आज तिकीट मिळालं आणि मी निवडून आले। तर मला वाटतं संयमाचं फळ कधी चांगलंच असतं आणि एकनिष्ठतेचं फळ काय असतं हे आम्ही दोघींनी कायम सिद्धच केलेलं आहे। नाथाभाऊ पुढच्या काळामध्ये त्यांचा पक्षप्रवेश झाला तर त्याचा फायदा भाजपला होईल? मी ह्या विषयात काही मला वाटतं मी बोलणं उचित होणार नाही आणि याचं आमचे जे श्रेष्ठी आहेत, आमचे जे नेते आहेत ते यावरती निर्णय करतील। आपण पाहतो की ह्या होत्या खासदार स्मिताताई वाघ, त्या सांगतायत की रक्षा खडसे यांना मंत्रिपदाची जबाबदारी मिळालेली आहे, एकनिष्ठतेचं फळ जे आहे ते काय असतं याच्यापेक्षा अजून काय सांगणार अशी प्रतिक्रिया स्मिता वाघ यांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विनोद कुमार स्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।